रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या चॅनलवर सत्य परिस्थिती मांडली जाते शेतीबद्दल आणि खोटा व्हिडिओ मी आपण कधी करत नाही. आता माझ्या व्हिडिओचं एक टायटल होतं, क्रॉप कव्हर 100% सक्सेस झाला, परंतु टोमॅटोला फ्युजेरियम लागला आणि क्रॉप कव्हर काढून टाकला. आता क्रॉप कव्हर सक्सेस होण्यामागचं आणि फ्युजेरियम लागण्यामागचं हे गणित आमच्या शेतामधलं वेगळं होतं. तर आमच्या शेतामध्ये आम्ही वालपीक घेतलं होतं. तुम्ही वालपिकाचे बघू शकता, फेब्रुवारीपर्यंत वालपीक होतं त्याच्यामध्ये आणि पूर गेलेला वालपीक आणि ते त्याच्यानंतर गाळ टाकला ओला आणि त्याच्यावर लावलं गेलं आणि 43-44 वर्ष झाले एका शेतात टोमॅटो चालू आहे. शेतकुड तर दमलं, त्यामुळे ते झाडं मरायला लागले आणि काही ठिकाणी ग्रोथ झाली, काही ठिकाणी ग्रोथ झाली नाही. त्याच्यामागचं कारण क्रॉप कव्हर नसून त्याच्यामागचं कारण होतं फ्युजेरियम येणे आणि जमीन थंडी राहणे. आणि आता हेच आमचं शेजारी अनिल शेळके यांचा प्लॉट आहे. हा प्लॉट मी कधी आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला नव्हता. यांना क्रॉप कव्हरही मी घेऊन दिलं. यांची ट्रीटमेंटही आपल्या दुकानातून आहे. व्हेरायटी सेम, लागवडीचं डेटही सेम आहे. आता तुम्हाला आणि क्रॉप कव्हर टाकायची डेटही सेम आहे. आता यांनी क्रॉप कव्हर काढला नाही. हां, आता याच्यामध्ये आम्ही 2 प्रयोग केले होते. आम्ही एक क्रॉसमध्ये क्रॉप कव्हर आमच्या शेतात टाकला होता आणि इथे 8 mm गजर क्रॉप कव्हर टाकला होता. मी तुम्हाला बॅक साईडला दाखवतो. ही 8 mm का 6 mm ते बघावं लागेल. आय थिंक 6 mm असेल, जो याच्यामध्ये वापरतात बांधकामामध्ये छोटा तो वाकवण्यासाठी. तर हे पूर्ण रान तुम्ही पाहू शकता. आता ह्यांचे झाडं तुम्हाला दाखवतो. इथं क्रॉप कव्हर फाटलेलं आहे, पण इथं तुम्ही पाहू शकता की झाडं क्रॉप कव्हरला टेकलेत, अक्षरशः बाहेर यायला लागले क्रॉप कव्हर फाडून. हे पहा, पण कोण म्हणतंय की उन्हाळ्यामध्ये क्रॉप कव्हर विदर्भामध्ये सक्सेस नाही. कमेंट केली होती आणि कमेंटला उत्तर देणं माझं काम आहे. आता हे बघा या झाडाची क्वालिटी. हे क्रॉप कव्हरला बाहेर काढलं म्हणजे बाहेर फोडून निघलं आहे, बाहेर क्रॉप कव्हर फोडून सॉरी थोडेसे शब्द उगतात. हे बघा आता काय क्वालिटी ही झाडांची, खतरनाक क्वालिटी क्रॉप कव्हरमध्ये. म्हणजे एखादा विषय जर माणूस मांडत असेल तर त्याला चुकीचं ठरवणं हे कितपत योग्य आहे, आता कमेंट ज्यांनी केली त्यांनी खरंच डिसाईड करायला पाहिजे. हे पाहून घ्या तुम्ही. एक मोठा संक्षिप्त व्हिडिओ मी करणारच आहे, काय चुका झाल्या काय नाही आणि काय काळजी घ्यायची. चुका तर सरळच आहे. आम्ही ते वालपिकावर टोमॅटो लावला आणि वर्षानुवर्ष झाले शेताला काही हे दिलंच नाही, आराम दिलाच नाही. पण याचा अर्थ क्रॉप कव्हर फेल होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे छाती ठोकून सांगू शकतो मी आता. आणि हा प्लॉट मी मागे ठेवला होता तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण की मला घरून हे अंतर पडतं येण्यासाठी, जवळपास 3-3.5 किलोमीटर पडतं. तर आज वेळात वेळ काढून मी शूट करण्यासाठी आलो आहे. या प्लॉटमध्ये एखादा मोठा व्हिडिओ आपण घेऊ एकदा क्रॉप कव्हर उघडल्यानंतर. आणि शेतकरी जर असले समजा अनिल भाऊ, तर त्यांनाही विचारू आपण. तर सर्व ट्रीटमेंट आपल्या शेतातूनच चालते, सॉरी दुकानातून चालते. वडिलांचीच ट्रीटमेंट आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद मंडळी. राम राम.